जम्मू काश्मीरमधील पूंछ आणि बालाकोट सेक्टरमध्ये पाककडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे। भारतीय जवानही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत आहेत। तर दुसरीकडे जम्मूच्या शोपिया भागात केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात 10 जण जखमी झालेत। शोपिया इथल्या जामिया मशिदीत हा हल्ला झाला। 14 आणि 15 ऑगस्टला भारत पाकिस्तान दरम्यानच्या वाघा बॉर्डरवर दरवर्षीप्रमाणे मिठाईचं वाटप करण्यात येणार नाहीये। गेल्या काही दिवसातले भारतातले आणि पाकिस्तान दरम्यानले तणावाचे संबंध पाहता दोन्ही देशांच्या सरकारने हा निर्णय घेतलाय। 15 ऑगस्टला आपला स्वातंत्र्य दिन आहे तर 14 ऑगस्टला पाकिस्तानचा, त्यामुळे या दोन्ही दिवशी आतापर्यंत वाघा बॉर्डरवर मिठाई वाटण्याची परंपरा होती, मात्र यावर्षी ती खंडित करण्यात येणार आहे। नागपुरात आजही जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे जलसाठ्यात वाढ झाली आहे। धरणांच्या पाणी पातळीतही वाढ झाल्याने बळीराजा सुखावलाय। पावसाचा या बरसणाऱ्याने आता पिकांची स्थितीही सुधारते। हिंगोली नांदेडमध्ये धुवाधार पाऊस बरसतोय। माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार उद्यापासून 3 दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत। मराठवाड्यात दुष्काळाची समस्या गंभीर आहे, त्याच पार्श्वभूमीवर हा दौरा आयोजित करण्यात आलाय। या दौऱ्यात आढावा बैठकीच्या माध्यमातून शरद पवार हे शेतकरी आणि अधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। लोकसभेतला कालचा दिवस गाजला तो काँग्रेसच्या जबरदस्त घोषणाबाजीमुळे आणि सुषमा स्वराज यांच्या भाषणामुळे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आम्हाला सामोरं जाण्याची हिंमत नाही, आमच्या प्रश्नांना ते उत्तर देऊ शकत नाहीत, म्हणूनच ते लोकसभेत हजर राहत नाहीत, अशी टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली। तुफान गदारोळ आणि गोंधळातच जेव्हा सुषमा स्वराज यांचं भाषण पार पडलं तेव्हाही मल्लिकार्जुन खरगेंचे सगळे आरोप फेटाळत आपणच कशा योग्य आहोत हे सुषमा स्वराज यांनी ठासवलं। त्यांनी काँग्रेसवरही आरोप केले। दरम्यान अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत राहुल गांधींच्या आणि मल्लिकार्जुन खरगेंच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिलं। काँग्रेसचे सगळे आरोप बिनबुडाचे आहेत, अर्थहीन आहेत। IPL 2009-10 मध्ये भारताबाहेर झालं त्यावेळेस हा घोटाळा झालाय, मग त्यावेळी ललित मोदींना साधी रेड कॉर्नर नोटीस पाठवण्याचे कष्ट UPA सरकारने का घेतले नाहीत, असाही प्रश्न त्यांनी विचारलाय। 1965च्या भारत-पाक युद्धाला 50 वर्ष पूर्ण झाली, त्याचं औचित्य साधत पुण्यातल्या लोहगाव मधल्या एअरफोर्स बेसवर हवाई दलाची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली। दिल्लीच्या एअर मॅक ड्रिलच्या जवानांनी विविध प्रकारच्या कवायती सादर केल्या। सुखोई 30 या विमानाचीही प्रात्यक्षिकं यावेळी सादर करण्यात आली।